रीड दिस सेंटेन्स. पहा या दिलेल्या सेंटेन्स मध्ये काय आहे, हे सेंटेन्स अँड ने जोडलेलं आहे. लक्षात घ्या, या वाक्याची सुरुवात सब्जेक्टने झालेली आहे आणि शेवटी फुल स्टॉप आलेला आहे. याचा अर्थ या वाक्याचा प्रकार होतो असर्टिव्ह सेंटेन्स, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो विधानार्थी वाक्य. या वाक्याची रचना पाहिलात तर वाक्याची सुरुवात सब्जेक्टने झालेली आहे आणि क्रियापदाचं दुसरं रूप आलेलं आहे. इथेही तुम्ही पाहिलात तर क्रियापदाचं दुसरं रूप आहे. म्हणून कर्त्याच्या नंतर जर क्रियापदाचं दुसरं रूप, ज्याला आपण पास्ट फॉर्म ऑफ द वर्ब म्हणतो, म्हणजे भूतकाळी रूप म्हणतो, ते जर आलं असेल तर ते वाक्य असतं सिंपल पास्ट टेन्सचं. आणि या वाक्याची गंमत अशी आहे की पहा, या वाक्यामध्ये काय झालेलं आहे, इथे अँड आलेलं आहे. मुळामध्ये हे एक वाक्य नाहीयेत, ही वेगवेगळी दोन वाक्य होती. ती कशी होती ती पहा. देन आय गॉट रेडी, हे एक वाक्य आहे. आणि दुसरं वाक्य आहे आय वेंट टू स्कूल. आय वेंट टू स्कूल, अशी ही दोन वेगवेगळी वाक्य आहेत. पण या कर्त्याची पुनरावृत्ती, रिपिटेशन ऑफ सब्जेक्ट टाळण्यासाठी काय केलेलं आहे, या ठिकाणी अँड घेतलेलं आहे. अँड हे कंजक्शन यूज केलेलं आहे आणि अँड हे कंजक्शन यूज करून काय केलेलं आहे पहा, कर्ता एकदाच घेतलेला आहे आय गॉट रेडी. अँड नंतर याच कर्त्याने केलेली दुसरी क्रिया कोणती आहे, वेंट, जाण्याची. पहिली क्रिया त्याने कोणती केलेली आहे, गॉट, ओके, तयार होण्याची. दुसरी केलेली आहे त्यांनी शाळेत जाण्याची. म्हणजे एकाच कर्त्याकडनं दोन क्रिया होत होत्या. म्हणून या दोन्ही वाक्यांना एकत्रित आणण्यासाठी, म्हणजे संयुक्त करण्यासाठी या ठिकाणी अँड यूज केलेला आहे. अँडचा उपयोग करून या दोन वाक्यांना जोडण्यात आलं आणि कर्त्याची, सब्जेक्टची पुनरावृत्ती, रिपिटेशन ऑफ सब्जेक्ट टाळण्यात आलं. म्हणून जेव्हा आपण एखाद्या वाक्याची रचना अशी करतो तेव्हा अशा वाक्यांना आपण कंपाऊंड सेंटेन्स असे म्हणतो.